नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 10वी कर्मवीर विद्या प्रबोधिनी रयत गुरुकुल प्रकल्प बघा प्रथम सत्र सराव परीक्षा 2025-26च्या आपण ही प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका सुद्धा पाहणार आहोत. तर बघा गुण 80 आहेत. मराठीची ही प्रश्नपत्रिका आहे. तर बघा तर तुम्ही अगोदर पूर्ण प्रश्नपत्रिका पहा आणि त्यानंतर सोडवलेली उत्तरपत्रिका मी तुम्हाला दाखवते. तर बघा हा पहिला प्रश्न आहे. तर बघा त्यातील पहिल्या प्रश्नातले तिसरं सोमत, त्यानंतर आ, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, त्यातील पहिला आकृती पूर्ण करा. दुसरा आहे बघा विधाने पूर्ण करा. दुसरा प्रश्न आहे त्यातील, तर हा दिलेला आहे, त्यावरून तुम्हाला वरील प्रश्न सोडवायचे आहेत. तर आपण पुढील प्रश्न बघूया. तर बघा त्यातील दुसऱ्यातलं तिसरं बघा सोमत आहे आणि त्यातील अपठित गद्य बघा ई, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, त्यातील पहिला बघा योग्य पर्याय पूर्ण करायचे आहेत. तर त्यातील दुसरं बघा वरील उत्तरात मौनाचे सांगितलेले महत्त्व तुमच्या शब्दातल्या. विभाग दुसरा बघा पद्य, त्याचे गुण 16 आहेत विभाग 2 मधील. तर त्यातील प्रश्न दुसरा बघा कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, म्हणजे कविता दिलेली आहेत त्यानुसार हे प्रश्न सोडवायचे आहेत तुम्हाला. तर आपण याची उत्तरे सुद्धा नक्की पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर जरूर करा. तर आपल्याला सर्व प्रश्नपत्रिका सोडवलेली भेटणार आहे पाहायला. तर बघा ही कविता आहे आणि त्यातील तिसरा बघा पुढील ओळीचा सरळ अर्थ लिहा. 4 बघा काव्य सौंदर्य, त्यातील आ, कविताचं तुम्हाला लिहायचं आहे बघा. उत्तम लक्षण किंवा भरत वाक्य, त्यांपैकी कोणते एका कवितेचं लिहायचं आहे बघा. आणि बघा त्यातील रसग्रहण करायचं आहे. खालील दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. विभाग 3 बघा स्थूल वाचन, गुण 6 आहेत. प्रश्न तिसरा बघा, प्रश्न तिसरा दिलेला आहे, त्यातील 2 कृती सोडवायच्या आहेत. आणि विभाग 4 बघा भाषा अभ्यास, गुण 16 आहेत. प्रश्न 4 बघा व्याकरणावर आधारित प्रश्न आहेत बघा. पहिला समास आहे, दुसरा शब्दसिद्धी, तिसरा बघा वाक्यप्रचार आहे. तिसऱ्यातलं बघा आ भाषा सौंदर्य, त्यामधील पहिलं बघा शब्दसंपत्ती, म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे, त्यातील 2 समानार्थी शब्द. तिसरा बघा विरुद्धार्थी शब्द. आणि 4 बघा एका अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. आणि त्यातील दुसरं बघा अचूक शब्द ओळखायचा आहे. त्यातील तिसरा बघा विरामचिन्हे, तर यातील विरामचिन्ह ओळखायचं आहे. 4 बघा पारिभाषिक शब्द. तर विद्यार्थ्यांनो त्यातील 5वा प्रश्न बघा खालील कृती सोडा. पत्रलेखन आहे, त्यातील 2 पत्रलेखन बघा लिहिलेले आहेत आपण, ती तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. त्यातील दुसरं सारांश लेखन आहे बघा, लिहायचं आहे तुम्हाला. तर बघा त्यातील आ बघा खालीलपैकी 2 कृती सोडवायच्या आहेत. जाहिरात लेखन आणि बातमी लेखन यांपैकी तुम्हाला एक सोडवायचं आहे. त्यातील तिसरं बघा कथालेखन लिहायचं आहे तुम्हाला. त्यातील ई बघा लेखन कौशल्य, कोणते कृती सोडवायचे आहे. पहिलं प्रसंग लेखन आहे आणि त्यातील दुसरा आत्मकथा आहे बघा. ही आत्मकथा आहे. आणि त्यातील तिसरं बघा बेकारीची समस्या, मुद्दे दिलेले आहेत त्यानुसार तुम्हाला इथं वैचारिक निबंध लिहायचा आहे. बेकारीची समस्या, तर आपल्याला सर्व हे पाहायला भेटणार आहे. तर आपण आता पेपर बघणार आहोत सोडवलेला. तर बघा विद्यार्थ्यांनो हा पहिला प्रश्न चालू झालेला आहे बघा. प्रश्न 1, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा सर्व प्रश्न लिहिलेले आहेत एकदम. तर बघा आता मी पूर्ण पेपर वाचून दाखवत नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे तुम्ही हा सर्व पेपर लिहिलेला बघा आणि आहे तसा लिहा. तर बघा प्रश्न 1 आ,
उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा संपूर्ण लिहिलेलं आहे. तर बघा अपठित गद्य. तर बघा प्रश्न दुसरा बघा कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा 16 गुणाचा प्रश्न आहे दुसरा. त्यातील चौथा बघा काव्य सौंदर्य. त्यातील बघा मुद्द्यांच्या आधारे कोणतीही कृती सोडवा कवितेची आहे. बघा तर बघा रसग्रहण लिहिलेलं आहे. इथं कवितेची ओळ दिलेली आहे आणि त्याचे रसग्रहण दिलेले आहे. तर बघा प्रश्न तिसरा बघा विभाग 3 स्थूल वाचन गुण 6 आहेत. प्रश्न तिसरा 2 कृती सोडवायच्या आहेत. बघा 6 मार्काला आहेत. त्यातील 3 दिलेले आहेत. आपण 3 लिहिलेले आहेत. बघा तर बघा त्यातील तिसरा प्रश्न मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा. बघा त्याचं पूर्ण उत्तर लिहिलेलं आहे. त्यातील बघा विभाग 4 बघा भाषा अभ्यास. प्रश्न चौथा बघा व्याकरणावर आधारित प्रश्न आहेत. बघा पहिला सामासिक शब्द आहे विग्रह आणि समासाचे नाव. त्यातील दुसरा बघा शब्दसिद्धी वाक्यप्रचार आहेत. बघा तर बघा वाक्यप्रचार आपण सोडवलेले आहे 4 त्यातील भाषा सौंदर्य बघा पहिला शब्द संपत्ती. तर सर्व लिहिलेले आहे. बघा त्यातील चौथा बघा खालील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. बघा विश्वासघात आहे त्याचे 2 शब्द तयार केलेले आहेत आणि अचूक शब्द लिहायचा आहे. बघा ओळखून. त्यातील तिसरा बघा विरामचिन्हांची नावं लिहायची आहे आणि पारिभाषिक शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. इंग्लिशमध्ये त्याचं नाव दिलेलं आहे, त्याचं मराठीत करून तुम्हाला लिहायचं आहे. तर बघा इथं पारिभाषिक शब्द दिलेला आहे इव्हेंट आणि गुडविल. प्रश्न 5वा बघा खालील कृती सोडवा पत्रलेखन आहे. बघा आपण दोन्ही पत्रलेखन सोडवलेले आहेत. पहिलं विनंती पत्र आहे. आणि त्यातील दुसरं पत्र आहे बघा अभिनंदन पत्र आहे. तर बघा त्यातील सारांश लेखन आहे. बघा सारांश लेखन लिहिलेलं आहे. आणि त्यातील तिसरं बघा जाहिरात लेखन आहे. तर बघा जाहिरात लेखन बघा असं जाहिरात लेखनाचं लिहायचं आहे. बघा आणि तिसरं बातमी लेखन आहे. बघा जागतिक योग दिनाची बातमी तयार करा. तर बघा त्यातील तिसरा बघा खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा. हे कथालेखन आहे. तात्पर्य लिहिलेले आहे. त्यातील एक लेखन कौशल्य बघा प्रसंग लेखन लिहायचं आहे तुम्हाला. तर बघा माझ्या शाळेतील श्रमदान कार्यक्रम
हे प्रसंग लेखन आहे. आणि 2 बघा आत्मकथा, मी वृक्ष बोलतोय बघा. आणि शेवटचा बघा वैचारिक लेखन, बेकारीची समस्या. तर हा बेकारीची समस्या पूर्ण लिहिलेला आहे बघा. तर बघा विद्यार्थ्यांनो, असा आपण इयत्ता 10वीचा प्रथम सराव सत्र सराव परीक्षा 2025-26चा कर्मवीर विद्या प्रबोधिनी रयत गुरुकुल प्रकल्पाचा आपण मराठी विषयाचा पेपर पूर्ण सोडवलेला बघितलेला आहे. तरी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा, आपल्या मैत्रिणींना शेअर करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.